नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आज 1 मे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामगार दिवस, आजचा दिवस चांगल्यापणाने साजरा करण्यात येतो। जे पण कामगार बंधू आहेत त्यांच्यासाठी आज रजा असते आणि कुठे ना कुठे सांस्कृतिक कार्यक्रम पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतो। पण तसंच प्रकारचा वसई विराला जे मनीष राऊत ते कारगिल नगरचे जे अत्यंत जोमानी समाजसेवेमध्ये काम करत असतात, त्यांच्या मुलीच्या वतीने उन्नती राऊत यांच्या वतीने आज इकडे चांगला आरोग्य शिबिर राबवण्यात आलेला। त्याचबरोबर स्थानिक नगरसेवक म्हणजे भाजपचे पंकजी देशमुख, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 6 चे डॉक्टर मॅडम ह्या सुद्धा या कार्यक्रमात आपली हजेरी लावली। त्या संपूर्ण गोष्ट कशी आहे, कशा प्रकारे आरोग्य शिबिर आहे, काय काय लाभ भेटणार इकडचे नागरिकांना, सर्व गोष्टीवरती आपण थेट त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न करू। सध्या आपल्या बरोबर इकडचे डॉक्टर आहे, त्यांच्यामुळे आज हे सर्व कार्यक्रम चांगल्यापणाने राबवण्यात येतोय। सध्या डॉक्टर मॅडम, आपण एक डॉक्टर पण आहे, पेशंट आणि त्याबरोबर आपण नगरसेविका पण या प्रभागात, काय म्हणणार आजचा दिवस कामगार दिवस आहे, कामगार लोकांसाठी काय म्हणणार? सर्वप्रथम सगळ्यांना कामगार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज महाराष्ट्र दिन पण आहे, तर सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा। आज इथे आहे उन्नती राऊतने, तिला आपण महिला सचिव भाजपातर्फे पद देण्यात आलं आहे आणि त्या अनुषंगाने तिने आज इथे विनामूल्य आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे आणि त्याच्यामध्ये चष्मे वाटप असतील, बीपी असेल, अशा बऱ्याच प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध केल्या आहेत। आम्हाला तिच्याकडनं आम्ही तिच्यावर जो विश्वास दाखवलाय, तर मला नक्कीच अभिमान आहे तिचा की ती या पदासाठी आम्ही जी निवडली आहे, तर ती त्याचा सार्थ अभिमान आहे तिला आणि ती करून दाखवेल ही आम्हाला इच्छा आहे आणि तिला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा। आपल्या बरोबर सध्या इकडचे धडाधडीचे जे नगरसेवक बोलले जातात, युवा नगरसेवक पंकज दत्तात्रय देशमुख जी आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे। काय म्हणणं, आपण या कार्यक्रमात आपली उपस्थिती दिली। भाजप चांगल्यापणाने आता पुढाकार घेऊन काम करत आहे, पुढे कशा प्रकारे भविष्य असणार वसई विरारचं? सर्वप्रथम सर्व नागरिकांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो। उन्नती राऊत एक युवा सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि तिचा पहिला उपक्रम तिने एक आरोग्य शिबिर घेतला, त्याच्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन करतो। तिला इथे आमच्या नगरसेविका असतील, योगिताताई असतील, नारायण मांजरेकर असतील, असे चांगले मार्गदर्शक मिळाले आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली ती नक्कीच चांगलं काम करेल। माननीय आमदार राजन नाईक यांचंही मार्गदर्शन तिला नियमित मिळत राहील आणि सर्वांच्या मदतीने एक चांगली युवती म्हणून, एक चांगली कार्यकर्ती आणि भाजपाची महिला घडवण्याचं काम जे आज भाजपा करते, त्या माध्यमातून उन्नती लगेच राजकारणात प्रगती करेल अशा शुभेच्छा देतो। तिच्या वडील, त्यांचाही चांगला इथे समाजकार्याचं काम आहे, त्यांचा वारसा ती एक चांगल्या उत्तम प्रकारे नेईल अशी आम्ही अपेक्षा करतो। आणि आज या कॅम्पमध्ये ज्या ज्या डॉक्टर, मेडिकल स्टाफ ज्यांनी उपस्थित राहून, नेहमी कामगार दिनानिमित्त कोण काम करत नाही, तर आज डॉक्टरांनी हे जे काम इथे उपक्रम राबवण्यासाठी मदत केली, त्यांचे सर्वांचे धन्यवाद। पण महत्वाची गोष्ट आता पावसाळा लागणार आहे काही महिने, त्या हिशोबाने काल महासभा होती, काय पुढे निघालाय, काय ज्या प्रकारे साफसफाई असो किंवा पाण्याची समस्या, त्यावर तर भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे काम करणार? राजकीय भाष्य आपण दुसरी इंटरव्ह्यू घेऊ। आज सध्या आपण असलेल्या मेडिकल कॅम्पला सर्वांना शुभेच्छा। अजून डॉक्टर आहे, त्यांच्याशी मी विचारायचा प्रयत्न करू। मॅडम, काय वाटतं अशा प्रकारचं आरोग्य शिबिर स्लम एरियामध्ये अतिशय गरजेचे असतं, ज्या लोकांना ते अभाव असतात, ते आरोग्य भेटत नाही, त्यासाठी काय? सर्वात पहिला तर महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या पण हार्दिक शुभेच्छा। या स्थानावरती म्हणजे जिथे कारगिल आहे, जिथे स्लम एरिया आहे, चॉल सिस्टम जास्ती आहेत आणि गरीब पेशंट जास्ती आहेत, त्यांना खूप गरजेचं असतं की ट्रीटमेंट देणं, बिकॉज ते युजली काय म्हणतात चार्जेस देऊन ते अफोर्ड नाही करू शकत त्या टाईप ऑफ ट्रीटमेंट्सला। तर ते खूप चांगलं काम करतात, उन्नतीजी पण आणि मनीष राऊतजी पण, आणि खूप छान पद्धतीने ते शिबिर चालू आहे। लोकांचा पण खूप चांगला रिस्पॉन्स येतोय आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे या टायमाला की आपण काहीतरी अशी सेवा सोशली ॲक्टिव्ह होऊन करावी, जेणेकरून ह्या लोकांना पण त्याचा फायदा व्हावा। चांगली गोष्ट आहे। ज्या प्रकारे डॉक्टरचं म्हणणं आहे की स्लम परिसर अधिकतम सर्व आरोग्याची सेवा अतिशय गरजेची असते। आपल्याबरोबर मनीष राऊत जी आहे, जे समाजसेवक आहे इकडचे, ते उन्नती राऊत यांचे वडील आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करणार। नेहमी प्रकारे ते समाजकारणामध्ये अतिशय जोमानी काम करत असतात। काय म्हणणार मनीष राऊत जी, आपली जे वारसा आहे, आपली पुलगी पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहे, काय वाटतंय? बघा, सर्वप्रथम या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा। 106 माणसांची आहुती देऊन आपल्याला या महाराष्ट्राच्या
निर्मितीमध्ये ज्यांनी संघर्ष केले, या हुतात्म्यांना माझा प्रणाम. सगळ्यांना जय शिवराय. आणि या सुंदर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र भूमीमध्ये आपलं सुद्धा काहीतरी देणं लागतं. आणि या 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आमचं ओमशिव साईधाम गोविंदा पथक आणि आमची सर्व टीम, आमचे सर्व नगरसेवक, मग हितेश जाधवजी झाले, योगिता झाल्या करंजकर, नारायण मांजरेकरजी, आम्ही राजन नाईक आणि स्नेहाताई दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही इकडे राबवत असतो. आणि या कॅम्पद्वारे ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे, पांढरं रेशन कार्ड आहे, ई श्रम कार्ड आहे, तर सरकारकडून ज्या ज्या अनुदान जे मिळालेलं आहे त्याविषयी पूर्ण माहिती आणि पूर्ण उपचार, ब्लड प्रेशर झालं, त्याच्यानंतर डोळे तपासणी, मोफत चष्मे झाले, कॅन्सर तपासणी झाली, ECG झाला, असे विविध तपासण्या आहेत. आणि पुढचं जे काही कॅम्पचं जे आहे, तर हिने कॅम्प अरेंज केलेला आहे, तर पुढचं जे काय असेल ते तुम्ही हिला विचारा. या प्रकारे तुम्ही कुठलाही पक्ष असतो, तो बहुजन होता अगोदर, आता भारतीय जनता पार्टी, ते पक्ष साईडला असतो, पण मनीषराव आपल्या पर्सनल व्यक्तिगत मामल्यामध्ये या पूर्ण कारगिलचे लोकांना घेऊन त्यांच्यासाठी काम करत असतात. काय म्हणतात? नाही बघा, आपल्याला लोकांशी बांधिलकी ठेवायची असेल तर आपल्याला लोकांची काळजी घेतली पाहिजे. आणि काही लोक फक्त 5 वर्षांनी मतदान आल्यावर जातात मतं मागण्यासाठी, तसं नाही आहे. आपल्याला सेवा करायची आहे. लोकांची सेवा ही करण्यासाठी मला खूप आनंद मिळतो. आणि आमची सर्वच टीम विविध कॅम्प, समर कॅम्प झाले, लहान पोरांचे कार्यक्रमाचं, त्यांच्या कलाकुलांना वाव मिळणारे कार्यक्रमांचं आयोजन आमच्या मंडळाकडून नेहमी होत असतं. आता आपल्या बरोबर उन्नती आहे, जे आता लगे हाली त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना सचिव पद युवामध्ये भेटलेलं आहे. काय सांगणार उन्नती? पहिला पद भेटला, त्यानंतर पहिला एवढा चांगला कार्यक्रम तुम्ही राबवलाय, आरोग्याचा, ते पण इकडे गरजेची होती. काय वाटतं? सर्वप्रथम 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. राजन नाईक आप्पा, आमचे MLA व स्नेहाताई आणि आमचे गटनेते अशोकजी, विनीत तिवारीजी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, मी त्याच्यासाठी खूप खूप आभारी आहे. मी पूर्ण मी असेच कार्यक्रम राबवणार आहे, ज्याप्रमाणे युवक, जे आपल्या इथे यूथ एज टू 18 to 35 आहेत, त्यांना जास्तीत जास्त लाभ घेता येईल व भारतीय जनता पार्टीकडनं त्यांच्यासाठी कशी सेवा करता येईल हे दाखवलं जाणार. धन्यवाद. आपल्याबरोबर सध्या नारायण मांजरेकर इकडचे स्थानिक नगरसेवक, त्यांची पण उपस्थित झाले. काय सांगणार नगरसेवक साहेब? उन्नती सारखे युवा आपल्या पक्षात प्रवेश झालेले आणि त्यांनी पहिलाच प्रवेश करताना आपलं आरोग्य शिबिर राबवलेलं, काय म्हणणं त्याबद्दल? सर्वप्रथम मी उन्नती राऊत यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी पहिल्याच प्रथम भारतीय जनता पार्टीमध्ये पद घेऊन आज हा मोठा कार्यक्रम आयोजित केला. आणि त्या कार्यक्रमाला सर्व नगरसेवक, बहुतांश नगरसेवक इथे येऊन व्हिजिट करून गेलेत. असेच कार्यक्रम त्यांच्या हातून चांगलं व्हावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो. कारगिल नगरीचं भविष्य बदलणार आहे का? 100%. आज बघा, इथे जिथे नगरसेवक दुसऱ्या पक्षाचे होते तिथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आलेत. याच्या पुढेही अजून सर्व ठिकाणी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचेच येणार आणि ह्या वसई विरारमध्ये सत्ताही भारतीय जनता पार्टीचीच येणार. पाणीची समस्येवरती भारतीय जनता पार्टी कशा प्रकारे प्रहार करणार? आपल्याला माहीतच असेल की काल महासभा झाली आणि त्या महासभेमध्ये सर्व नगरसेवकांनी जनतेला पाणी मिळावं याच्यासाठी आक्रमक भूमिका घेऊन प्रशासनाला भाग पडलं की पाणी कनेक्शन तात्काळ चालू करा. आणि प्रशासनाने यावेळेला पाणी कनेक्शन सर्वांना चालू केलेले आहेत. त्याबद्दल प्रशासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज हा न्याय, हा जनतेला न्याय भेटला आहे, या भारतीय जनता पार्टीमुळे न्याय भेटलेला आहे. धन्यवाद. बघितलं, हे सर्व मान्यवर या कार्यक्रमात आपली उपस्थिती दाखवली. त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय तर कशा प्रकारे भारतीय जनता पार्टी संपूर्ण वसई विरारमध्ये अत्यंत जोमाने काम करते. येत्या काळामध्ये इकडे काही ना काही परिवर्तन नक्की तुम्हाला पाहायला भेटणार आहे. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलमार्फत आम्ही पुढेही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.